कोल्हापूर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाकडून 2015 पासून प्रलंबित असणाऱ्या थकबाकीदार गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. यानुसार काही गाळेधारकांनी थकबाकी भरली, मात्र काहींनी वारंवार नोटीस बजावून सुद्धा थकबाकी न भरल्यानं त्यांच्यावर इस्टेट विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या अंतर्गत आज कपिलतीर्थ मार्केटमधील 25 गाळ्यांवर सीलबंदची कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. यावेळी गाळेधारक आणि महापालिका अधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली. यासह अनेक दुकानदारांना भाडे भरण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. यानुसार दुकानदारांनी दुपारी 4 वाजेपर्यंत 15 लाख रुपये थकबाकीपोटी जमा केले. रात्री उशिरापर्यंत पैसे भरून घेण्याची सोय इस्टेट विभाग आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये सुरू होती. यापुढेही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्यानं संबंधितांनी तात्काळ थकबाकी भरून कारवाई टाळावी, असं आवाहन इस्टेट विभागाकडून करण्यात आलंय. आजच्या कारवाईमध्ये इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, अरुण भोसले, मनीष अतिग्रे, गिरीश नलवडे जामदार, जनार्दन भालकर, गौतम भोसले, प्रथमेश पोवार, सदानंद फाळके, आकाश शिंदे, विष्णू चित्रूक, गणेश सकट, सिकंदर सोनुले, सुशांत कवाळे, कल्पना शिरदवाडे यांचा सहभाग होता.